मुलांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे आळशी गाढव. मुलांनो, फार फार वर्षापूर्वी एका गावामध्ये एक व्यापारी राहत होता बरं का. तो व्यापारी व्यापार करण्यासाठी बरेचदा दूरदूरच्या राज्यामध्ये, दूरदूरच्या गावांमध्ये जात असे. त्यांनी व्यापारासाठी एक गाढव पाळलेले होते. मुलांनो, आत्ताच्यासारखी त्या काळी वाहने नव्हती. तेव्हा घोडा, बैल, हत्ती, गाढव अशा पाळीव प्राण्यांचा वाहतुकीसाठी उपयोग केला जात असे. ते गाढव खूप आळशी होते बरं का. व्यापारी त्याच्या त्या आळशीपणाला खरं तर कंटाळलाच होता. व्यापारी एके दिवशी मिठाची पोती घेऊन व्यापारासाठी निघाला. त्याला दूरच्या राज्यामध्ये जायचे होते. परंतु त्या राज्यामध्ये जाताना वाटेमध्ये एक नदी लागत होती. ती नदी जवळ आल्यावर त्याने त्या गाढवाला हाकायला सुरुवात केली. गाढव त्या नदीमधून नदी पार करू लागलं. व्यापारी त्याच्या मागून चालला होता. परंतु एक नदी ओलांडत असताना एक दगड मध्ये आला आणि गाढवाचा पाय घसरला आणि गाढव पाण्यामध्ये पडलं. त्याला लवकर उठता येईना. काही वेळाने ते कसेबसे उभे राहिले. तेव्हा त्याच्या असं लक्षात आले की आपल्या पाठीवरचे ओझे एकदम हलके झाले आहे. व्यापाराने डोक्यालाच हात लावला, कारण पाण्यामध्ये मिठाची गोणी पडल्यामुळे सगळे मीठ पाण्यामध्ये विरघळले आणि वाहून गेले. आता व्यापाराचे त्यामुळे खूप खूप नुकसान झाले. परंतु गाढवाला मात्र आनंद झाला. त्याला आता समजून चुकले, जर पाण्यामध्ये आपण पडलो तर आपले ओझे हलके होते. दुसऱ्या दिवशी काय झालं, व्यापारी पुन्हा व्यापारासाठी निघाला आणि यावेळेस त्याला दुसऱ्या एका राज्यामध्ये कापूस पोहोचता करायचा होता. तेव्हा कापसाच्या गोणी पोती त्यांनी भरली आणि ती गाढवाच्या पाठीवर बांधली. आता गाढव मजेमध्ये चाललं होतं. गाढवाला आता वाटत होतं, वाटेत जर नदी लागली तर किती बरं होईल, मज्जा येईल, म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा आपलं ओझं हलकं करता येईल. असं करता करता खरंच वाटेमध्ये एक नदी लागली. आता गाढवाने विचार केला, कालच्यासारखंच पुन्हा आपण ह्या पाण्यामध्ये एक डुबकी मारावी. गाढव मुद्दामहून त्या पाण्यामध्ये पालथे पडले बरं का. आणि काय फजिती झाली बघा, ते ओझे आणखीनच जड झाले. सगळा कापूस भिजला, त्यामुळे गाढवाच्या पाठीवरचे ओझे जड झाले. आता गाढवाला चालता येईना. तो अगदी हवालदिल झाला. व्यापारी त्याला हाकू लागला. नदीतून बाहेर आल्यावर पुढे पुढे राज्यापर्यंत जाईपर्यंत ते जड ओझे घेऊन गाढवाला चालावे लागले. आणि गाढवाची अशी फट्टफजिती झाली. गाढवाचे ओझे घेऊन चालताना गाढव अगदी रडकुंडीला आले आणि त्याला आपल्या वागण्याचा पश्चात्ताप होऊ लागला. म्हणजे त्याने काल असा विचार केला होता की पाण्यात पडलं तर ओझं हलकं होतं, परंतु आज त्याला बरोबर उलटा अनुभव आला. मुलांनो, ह्या गोष्टीतून गाढवाने आळशीपणा करण्याचे सोडून दिले. गाढवाने बोध घेतला की आपण आळशीपणा केला तर आपलेही नुकसान होते, मार खावा लागतो आणि आपल्या मालकाचेही नुकसान होते. आणि मग पुढे गाढवाने आळशीपणा करायचा नाही अशी शपथ घेतली आणि व्यापाऱ्याची पुढे खूप खूप सेवा केली. आवडली का गोष्ट? ठेवाल ना लक्षात?